नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या मैत्रीण, गुरु, प्राध्यापिका प्रज्ञा पंडित या वर्गाच्या माझ्या शिक्षिका आहेत आणि त्यांनी दिव्य मराठीमध्ये मधुरिमा 25/8ला त्यांचा लेख आलेला आहे. तो लेख आत्ताची आपली राखी पौर्णिमेच्या दृष्टीने उपयुक्त आहे म्हणून मी आपणापर्यंत पोचवत आहे. गाणं मनातलं हा त्यांचा उपक्रमाचं नाव आहे. प्राध्यापिका प्रज्ञा पंडित. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे गाणं कृष्ण आणि सुभद्राच्या नात्याचं प्रतीक आहे. द्रौपदी आणि कृष्ण हे नातं एक अजून वेगळं आहे. तीही त्याची बहीण आहे आणि तिने कशी त्यावेळी चिंधी बांधली हे या गाण्यातून आपण नेहमीच आत्तापर्यंत ऐकलं आहे. पण त्याचा पूर्णपणे उलगडा प्राध्यापिका प्रज्ञा पंडित यांच्या शब्दातून आपण ऐकूया, बघूया. मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे. द्रौपदीने दिलेली चिंधी आकाराने छोटी होती, पण तिच्या मागचे प्रेम त्रैलोक्यापेक्षाही मोठे होते. म्हणूनच हे गीत आपल्याला नात्याचा एक शाश्वत अर्थ देऊन जाते. काही नाती रक्ताने जोडलेली नसतात, तर ती रक्ताच्या नात्याच्या पेक्षाही अधिकच घट्ट असतात. कारण अशा नात्यांचा आधार जन्म नसतो, तर विश्वास, प्रेम आणि आपलेपणा असतो. संकटाच्या वेळी कोणी आपल्या पाठीशी उभे राहते, कोण आपल्या वेदनेला स्वतःची वेदना मानते, यावर नात्यांची खरी ओळख ठरते. अगदी खरं मॅडम. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील बंध याच अर्थाचे भारतीय स्मृतीत देखील एक सुंदर नाते आहे. या नात्याची भावस्पर्शी मांडणी प्रल्हाद केशव अत्रे यांनी भरजरी ग पितांबर दिला फाडून या गीतातून केली आहे. 1953 प्रदर्शित झालेला श्यामची या चित्रपटासाठी अत्रे यांनी लिहिलेल्या या गीताला वसंत देसाई यांनी संगीत दिलं आहे. आशा भोसले यांच्या स्वरात त्याला अविस्मरणीय भावस्पर्श. साने गुरुजींच्या श्यामची या आत्मकथावर आधारित या चित्रपटाचे निर्माते, पटकथा आणि दिग्दर्शक अत्रेच होते. चित्रपटाला पुढे राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळालं. भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. श्रीकृष्णाच्या बोटाला इजा झाल्यावर द्रौपदी आपल्या वस्त्राचा तुकडा फाडून त्यावर बांधते. रक्ताचं नाते नसतानाही तिच्या मनात कृष्णाविषयी असलेलं प्रेम आणि कृतज्ञता तिला हा त्याग करायला प्रवृत्त करते. द्रौपदी बोलली, मी हरीची बहीण. द्रौपदी बोलली, हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्या ऋण. या ओळी नात्यांचा खरा अर्थ सांगतात. द्रौपदीसाठी ती चिंधी केवळ वस्त्राचा तुकडा नसतो, ती कृतज्ञतेची आणि प्रेमाची अभिव्यक्ती असते. वस्तूचे मूल्य किती आहे यापेक्षा ती कोणत्या भावनेने दिली हे अधिक महत्त्वाचे असते. पुढे गीतकार म्हणतात, उसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. या भावनेतून प्रेमातील ऋणानुबंध व्यक्त होतो. ज्याने आपली लाज राखली त्याच्यासाठी आपण केलेला छोटा त्यागही मनापासून मोठा असतो. गीताचा मध्यवर्ती विचार पुढील ओळीत स्पष्ट होतो. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. रक्ताचे नाते जन्माचे मिळते, पण प्रेमाचे नाते कृतीतून निर्माण होते. एकाच कुटुंबातील माणसे दुरावू शकतात, तर रक्ताचे कोणतेही नाते नसलेली माणसे आयुष्यभरासाठी एकमेकांचा आधार बनू शकतात. नात्याची खरी परीक्षा आनंदात नाही तर संकटात होते. आपल्या गरजेच्या वेळी कोण धावून येते, आपल्याला दुःखात कोण सहभागी होते,
कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्यासाठी काही करते, यातून प्रेमाचे खरे स्वरूप दिसते. म्हणूनच गीतातील शेवटची ओळ मनाला स्पर्शून जाते. प्रीती ती खरी जी जगी प्रीती जी जगी लाभाविण खरीली लाभाविण लाभाची अपेक्षा नसलेले प्रेम हीच या गीताची मध्यवर्ती भावना आहे. द्रौपदीने कृष्णाच्या जखमेवर बांधलेली चिंधी हे विश्वासाचे आणि निस्वार्थपणाची खूण बनते. काळ बदलला, नाती बदलली, तरी आपल्या दुःखात निशब्दपणे उभे राहणारे, अपेक्षेविना आपले मानणारे प्रेम आज तितकेच गरजेचे आहे. रक्ताचे नाते जन्माने मिळते, पण प्रेमाचे नाते मनाने कमवावे लागते. म्हणून द्रौपदीची एक छोटीशी चिंधी निस्वार्थ प्रेमाचे अमर प्रतीक आहे. खूप छान प्रज्ञा मॅम, खूप सुंदर लिहिलं आहे. मला ही ओळ, प्रीती ती खरी जी जगी लाभाविणं. खरंच लाभाविणं जे आपल्याला मिळतं ते खूप मोठं असतं. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ.